सर्वांच्या सहकार्यामुळे यशस्वी झालो। या धाराशिव जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक नाट्य चळवळ एक मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी अशी आमची सातत्यानं धारणा असलेली आहे। नवनवीन कार्यक्रम, नवनवीन नाट्य, जसं महाराष्ट्रभर दररोजच्या दैनंदिनीमध्ये सोलापूर असेल, बीड असेल, पुणे असेल, अशा ठिकाणी म्हणजे दररोज नाट्यगृहामध्ये कुठले ना कुठले कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात। आणि तशाच पद्धतीनं या धाराशिव शहरातील जनतेला एक विरंगुळा त्या नाटकाच्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण उत्साह निर्माण करून देण्याची आमची सातत्यानं मानसिकता होती। त्याच पद्धतीनं येणाऱ्या 15 तारखेला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने 100वे नाट्य संमेलन या धाराशिव शहरामध्ये घेण्यासाठी जो आम्हाला राज्याच्या कमिटीनं आमच्यावर विश्वास ठेवला आणि 100वा नाट्य संमेलन या धाराशिवमध्ये घेण्यासाठी सहकार्य केलं, त्याबद्दल मी या नाट्य परिषदेच्या सर्व अध्यक्ष असतील, वरिष्ठ सर्वांचे मी प्रथमतः आभार व्यक्त करतो, जो आमच्यावर विश्वास ठेवला त्यांनी। तर ही चळवळ तुमच्या आमच्यासह या शहरामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये झाली पाहिजे अशी आमची धारणा आहे। आणि म्हणूनच येणाऱ्या 15 तारखेला नाट्य जागर, 15 तारखेला आपण या नाट्य जागरची सुरुवात करीत आहोत। त्यामध्ये नांदीनं सुरुवात करून सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचं या उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी 11 वाजता होणार आहे। त्यानंतर उद्घाटन झाल्यानंतर शाहिराच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोवाड्याचं सादरीकरण करण्यात येणार आहे। ते पोवाडा जे सर्व कलाकार सांगोल्याचे असतील। त्यानंतर बतावणी दुपारी 12:15 ते 12:30च्या दरम्यान बतावणी असेल। त्याच्यामध्ये सर्व कलाकार हे धाराशिव शहरातील सर्व कलाकार त्या ठिकाणी आपली बतावणी त्या ठिकाणी मांडणार आहेत। तेही सर्व कलाकार आपल्या त्या धाराशिव शहरातले आहेत। याचा खऱ्या अर्थानं मला पण अभिमान वाटतो की ह्या शहरामध्ये कलाकार निर्माण होत आहेत आणि त्या कलाकाराला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे। त्यानंतर कलावंताचा मेळावा, हा मेळावा 1च्या दरम्यान त्या ठिकाणी होणार आहे। सायंकाळी 5 वाजता बालनृत्य, या बालनृत्यामध्ये विविध ठिकाणचे विद्यार्थी बालन त्या ठिकाणी आपलं शहरातील जे कला आहेत त्या कला त्या ठिकाणी सादरीकरण करणार आहेत। सायंकाळी 7 वाजता वाघ्या मुरळी हा कार्यक्रम त्या ठिकाणी सादर होणार आहे। म्हणजे असे अनेक विविध कार्यक्रमांनी हे नाट्य जागर त्या ठिकाणी नटलेलं दिसेल। सबंध शहरासह तालुका, जिल्हा या सर्व
जनतेला आम्ही या माध्यमातून आव्हान करतो की या कार्यक्रमाचा आपण आनंद घेण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित व्हावं, अशी मी आपल्या माध्यमातून संबंध जनतेला आव्हान करतोय. लोक येणार आहेत, भरपूर येणार आहेत आणि त्या माध्यमातून त्या दिवसाचं वातावरण 15 ऑगस्ट तर आहेच, पण त्या दिवसाचं या नाट्य जागरच्या माध्यमातून आणखीन एक वेगळा कार्यक्रम ह्या शहराला आणि जिल्ह्याला देण्याचं काम या नाट्य परिषदेच्या माध्यमातून होणार आहे. 16 तारखेला सकाळी जागर लोककलेचा, दुपारी 3 वाजता झाडीपट्टी परिसंवाद डॉक्टर राजकुमार मुसने गडचिरोलीहून येणार आहेत ते त्यांचे सगळे. परत सायंकाळी 5 वाजता एकांकिका व बालनाट्य स्पर्धा. सायंकाळी 8 वाजता तमाशा, लोकनाट्य तमाशा मंडळ कराड या ठिकाणचे सर्व कलावंत त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. 17 तारखेला सकाळी 11 वाजता स्थानिक कलाकार जे आहेत त्यांच्या कलेचं त्या ठिकाणी सादरीकरण करणार आहेत. दुपारी 3 वाजता नाट्य परिसंवाद डॉक्टर सुधीर निकम हे मुंबईहून येत आहेत त्या ठिकाणी. सायंकाळी 4 वाजता सुगम गायन माननीय सुजित माने हे त्या ठिकाणी आपलं सुगम गायन त्या पुण्याचे आहेत, ते त्या ठिकाणी त्यांचं ते गायन सादरीकरण करणार आहेत. सायंकाळी 7 वाजता पारंपरिक लावण्या महोत्सव. या लावण्या महोत्सवामध्ये तनुजा शिंदे, अंकिता माने, अर्पणा पवार, अंबिका आगळे, निकिता साळुंके, त्याचबरोबर दिशा सोनटके, रिया राठोड, प्रतीक्षा गुंडरे, प्रियंका पोद्दार, शुभम खोत, किरण कोरे व इतर त्या संघातले सर्व कलाकार त्या ठिकाणी उपस्थित राहून लावण्या त्या दिवशी त्या ठिकाणी सादर करणार आहेत. 18 तारखेला सकाळी 11 वाजता जे शहरातले नवनवीन कलाकार आहेत ते सर्व कलाकार त्यांचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता सादर करणार आहेत. दुपारी लोककला परिसंवाद डॉक्टर गणेश चंदनशिवे हे मुंबईहून येत आहेत. सायंकाळी 4 वाजता नाट्यकलेचा जागर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा मुंबई यांनी हा नाट्यकलेचा जागर कार्यक्रम त्या ठिकाणी दिलेला आहे. तो 4 वाजता होणार आहे. आणि रात्री 7:30 झाडीपट्टी नाटक नरेश गडेकर व संघ हे नागपूरहून या ठिकाणी उपस्थित होणार आहे. तर हे सर्व कार्यक्रमाची मेजवानी 15 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत हे शहरासह जिल्ह्याला देण्याचं आमचं या ठिकाणी नियोजन आहे. कार्यक्रम अतिशय सुंदर आहेत, अतिशय सुंदर सादरीकरण ते सर्वजण करत आहेत. ह्या जिल्ह्यामध्ये नाट्य चळवळ उभी राहावी आणि त्या नाट्य चळवळीला आपल्या सर्वांनी सहकार्य करावं, साथ द्यावी, अशा या ठिकाणी अपेक्षा मी व्यक्त करतोय. कार्यक्रम अतिशय सुंदर देखणा होणार आहे. सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होतील अशी आमची अपेक्षा आहे. नगर परिषदेला आम्ही त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे. महिलाचं आसन वेगळं आणि पुरुषाचं वेगळं अशा पद्धतीचं त्या ठिकाणचं नियोजन आमचं आहे. गर्दी तर खूप होणार आहे,
पण हॉलच्या बाहेर असेल हॉल भरल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी काय करू शकत नाही, पण हॉलमध्ये आल्यानंतर त्यांची सगळ्याची व्यवस्था चांगली होईल याच्यासाठी आम्ही निश्चितपणे चांगले प्रयत्न करणार आहोत. येणाऱ्या महिलांचं त्या ठिकाणी स्वागत करणार आहोत आम्ही. सन्माननीय कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष, सहकार्यवाहक सतीश लोटके कोषाध्यक्ष, नरेश गडेकर उपाध्यक्ष आणि सहकार्यवाहक दिलीप कोरके हे नाट्य परिषदेच्या वतीनं उपस्थित राहणार आहेत. सन्माननीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले हा सध्या ऑस्ट्रेलिया आणि बडोद्याच्या दौऱ्यावर असल्या कारणाने ते उस्मानाबादला भविष्यात येतो असं त्यांचं धाराशिवला येणार आहेत असं त्यांनी फोनवर निरोप दिला. बाहेरून जे कलावते सोय आपण उस्मानाबाद शहरातले काही लॉजेस आणि जेवणाची सोय केलेली आहे आपण त्या ठिकाणी. ज्या ठिकाणी राहायची सोय आहे त्याच ठिकाणी जेवणाची सोय त्यांना पोच केली जाणार आहे बाहेर आलेल्या कलावंतांची. त्याच्यामध्ये राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नाटकांचा समावेश आहे. आपण ते आत्ताच एक रंगभूमीवर नवीन नाटक चालू आहे. माझं आत्ता मागाशी त्यांचं बोलणं चालू आहे. आणि पुंगळ्या, शाहरुख्या आणि आगीमोहोळ हे म्हणजे ह्या नाटकाचं सध्या बोलणं चालू आहे. 2 नाटकं आपण आणि त्यांना म्हणजे प्रोत्साहित करतोय, त्यांना बोलायचं चालू आहे. फक्त ते बजेट आणि काय त्या ह्याच्यामध्ये चालू आहे सध्या आमचं बोलणं. आणि त्याचबरोबर पूनम कुडाळकर यांचा लावणी महोत्सव पण आहे. जरा अनेक 2 दिवस वाढतील असं आमचं म्हणजे किमान 1 दिवस वाढेल. मी स्वागताध्यक्षाला विनंती करेन की बाबा या 4 दिवसामध्येच बसवायचं आमचं नियोजन चाललं. स्थानिकच्या लोकांना काय दिलं काय? हो, कलाकार आहेत. 4 दिवस स्थानिकचे लोक सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत, दररोज सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत स्थानिक लोक. कारण आपल्या जिल्ह्यामध्ये काय आहे, काही मुली अशा आहेत की ती आउट ऑफ कंट्रीला जाऊन सुद्धा त्यांनी हो 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 निश्चित ते मागे आपण त्यांना भूम तालुक्यात बघा वालवड गावची स्नेहा दुलाल म्हणून मुलगी आहे. तिने बाहेर देशामध्ये जाऊन पारितोषिक पटकवले. अशा पद्धतीने बरेच आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आणि समारोहाला कोण कोण येणार? उद्घाटनासाठी आरोग्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्राध्यापक सावंत साहेब यांना आम्ही बोललेलो आहोत. ते येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. त्या उद्घाटनाच्या दिवशी या जिल्ह्याचे कर्तबगार खासदार आदरणीय ओमप्रकाश राजे निंबाळकर, धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार सन्माननीय कैलासजी घाडगे पाटील, तुळजापूरचे आमदार राणा जगदीशसिंह पाटील, या नाट्य परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांत दामले साहेब, त्यानंतर प्रमुख कार्यवाहक अजित भुरे साहेब, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय सचिनजी ओंबाचे साहेब, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सन्माननीय सतीशजी लोटके साहेब, उपजिल्हाधिकारी सन्माननीय शोभाजी जाधव, नरेश गडेकर, भाऊसाहेब भोईर, श्रीकांत, या जिल्हा क्रीडा अधिकारी सन्माननीय श्रीकांत हरनाळे, सहकार्यवाहक समीर इंदुलकर, दिलीप कोरके, सुधीरजी निकम, गणेश चंदनशिवे हे सर्व 15 तारखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार आहे. आणि त्यानंतर या धाराशिव शहरासह जिल्ह्यामध्ये जे राजकारणात समाजकारणात जे सक्रिय आहेत
असे विश्वासप्पा शिंदे, संजय पाटील जुलगावकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय संताजी चालुके साहेब, धीरज पाटील जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, अनिलजी खोचरे साहेब, अभिजित पाटील, मकरंद राजे निंबाळकर, दत्ताभाऊ कुलकर्णी, देवानंद रोजकरी, बीजे शिंदे साहेब, रोहित निंबाळकर, अमित शिंदे, महेश पोद्दार, आदित्य पाटील, सिद्धार्थ बनसोडे, गणेश खोचरे, दीपक भातभागे, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे महेंद्र दुर्गुडे, शिंदे गटाचे सन्माननीय सुरज साळुंके, आरपीआयचे नेत्या राजाभाऊ ओव्हाळ, विजय दंडनाईक, आशिष मोदानी, प्रतापसिंह पाटील, सुधीर सस्ते, जयसिंगराव देशमुख, राजाभाऊ पवार, पृथ्वीराज चिलवन, प्रसाद जोशी, सुमित कोठारी, प्रशांत पाटील, अनिल नायकवाडी, संभाजी भोसले, कल्याण कुलकर्णी, रवी केसकर, तानाजी तेरकर, वर्षाराणी कुदळे आणि अर्चनाताई आंबुरे हे त्या ठिकाणी समारोप उद्घाटन प्रसंगी हे सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होणार आहे. प्रयत्न केला असं काहीतरी म्हणजे ज्याची कला जेवढी सादरीकरण करायची दोन तीन तासाचा कार्यक्रम. उदाहरणार्थ आपण सांगमल्याचा जे वाघ्या बरोबर आहे ते मित्र म्हणतो तुम्ही पण बघितलं पाहिजे. काय झालंय सध्या ओरिजिनल कुठं बघायला मिळत नाही. मग आम्हाला हे शोधत सांगोल्यापर्यंत जावं लागलं. अगोदर काय म्हणायचो आपण वाघ्या बरोबर हे मिळतंय पण तिथं ते कीपॅडवर वाजवायला लागले. कसं म्हणजे हे पारंपरिक पाहिजे. पारंपरिक वाद्य पारंपरिक करण्यासाठी आपण त्या तिथपर्यंत गेलो सांगोल्यापर्यंत. आपलं गाव जरा तमाशा लावणी जरा जास्त बघत हो तमाशा आहे, तमाशा आहे, लावणी आहे. समजून घ्या जागा कमी पडते, स्टेज कमी पडतो. आंबट हौशी वरची पालखीची पुढे येतात असं पण काही प्रकार घडतो. ती परत आपल्याला आपण त्याला स्क्रीन लावणार आहे बाहेर काय. हा त्याच्यासाठी सुद्धा काही स्क्रीन आणि पुढच्या हा म्हणजे असा तात्पुरता विचार नाही काहीतरी टाइम बरोबर आहे. जर तशी गर्दी झाली हा तर बाहेर स्क्रीन लावून त्यांना आसन व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात येणार. याचं काहीतरी बंदोबस्त म्हणतोय आपण तुम्ही कुणी बघितलं नसेल. जाणीवटी म्हणजे काय आहे सांगा मी लक्षात येईल. हा तर ते कोकणामध्ये आता कसं आहे आपल्या इकडं पोतराज जसं आहे जसं आपण पोतराज म्हणून मराठवाड्यात प्रसिद्ध आहे तसं झाडीपट्टी हे कोकणात आहे. त्यांनी फक्त 4 महिने हा झाडीपट्टीचं नाटक करतात. त्यामध्ये त्यांनी जवळपास 17 ते 18 कोटीचा व्यवहार करतात. त्यामध्ये म्हणजे हे झाडीपट्टीचं नाटक तिथं प्रथा अशी आहे की 2 तास 3 तास असं नाही, ते अर्धी रात्र ते चालवत राहतात. त्यामुळे तुम्ही ते बघणं गरजेचं आहे. आणि ह्या झाडीपट्टीला त्या झाडीपट्टीचं नाटक व्हायच्या अगोदर परिसंवाद ठेवला आपण. तर ते परिसंवाद का ठेवलाय? झाडीपट्टीचं नाटक कसं आहे त्याच्यामुळे अगोदर परिसंवाद ठेवलाय. बाबा त्या परिसंवादामुळं परिसंवाद सांगणारे आपले मुस्लिम साहेब आहेत गडचिरोलीचे आहेत. म्हणजे त्यांनी पूर्ण ह्या झाडीपट्टीवर विशेष लक्ष देऊन काम केलं आहे. तसे वर्षात 4-5 बड्डे इंटर्न ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी ओंकारची निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. ओंकारची सुरुवात आणि प्रगतीच्या साक्षीदार आहे.